मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो कैसे हो भाई सब, एनर्जेटिक हो? तो फिटनेस सबसे पहले तो मॉर्निंग में आया हूँ, अपना सेशंस ख़त्म कर रहा हूँ और एक सेशन है वो ख़त्म करने के बाद फिर घर पे जाऊँगा। मम्मी घर पे ही है और उसी के साथ उसका मतलब थोड़ी तबीयत ख़राब है। कल एक्चुअली मैं व्लॉग शूट करने वाला था और अभी भी मैं हिंदी में बात कर रहा हूँ, बट स्टिल ये व्लॉग मराठी में रहेगा अगर मैं मम्मी के साथ कंटिन्यू कर रहा हूँ तो। जस्ट बिकॉज मम्मी का ऐसा है कि हिंदी मराठी काइंड ऑफ वो जैसा उसका मूड रहता है उस हिसाब से वो बात करती है। ऐसा नहीं कि उसको नहीं आती है, बहुत अच्छे से बात कर लेती है, बट स्टिल मराठी में शायद से हम लोग कंटिन्यू करें व्लॉग को। और सेकंड बात यह है कि अभी तायरा की भी गाड़ी यहाँ पे लगी हुई है, तो अभी मुझे पता नहीं उसका और मेरा टाइमिंग हमेशा थोड़ा डिफरेंट रहता है, तो उसके सेशंस और मेरे सेशंस अलग अलग रहते हैं। तो काइंड ऑफ मुझे ऐसा लगता है कि और काफ़ी टाइम से हम लोग मिले भी नहीं है और मेरा सेशंस के लिए चला जाऊँगा, मिल गए तो ठीक है, अदरवाइज़ फिर कुछ प्लान करना पड़ेगा। और सेकंड बात ऐसी है कि आज का ब्लॉग ब्रेकफास्ट पे रहेगा, तो ब्रेकफास्ट अभी हेल्दी ब्रेकफास्ट क्या बना सकती है मम्मी, या हेल्दी हो या भी जो कुछ भी हो, क्योंकि घर पे अकेले रहता हूँ तो ऐसे भी मेरे खाने में कुछ इतना खास इंटेक होता नहीं है, तो देखूँगा, मैं ध्यान दूँगा कि हेल्दी हो। फिर आप ए व्लॉग को पूरा कंटिन्यू देखना, ए व्लॉग में बहुत इन्जॉय करोगे आप। और साथ ही में जो शॉर्ट वीडियोस डालता हूँ तो प्लीज़ उसको देखो और लाइक करो, उसमें व्यूज़ ही मैटर करते हैं। और ये वीडियो को पूरा देखना एंड तक, ताकि इसका व्यू आज मुझे मिले। सिर्फ मुझे व्यूज़ नहीं चाहिए, जितने भी व्यूज़ मिल रहे तो उसका कंप्लीट व्यू आज मिले, सारा टाइमिंग मुझे मिले। तो प्लीज़ कंप्लीट देखना वीडियो को। A few moments later. मिल्क, ये सब चीज़ें मम्मी का बाद मतलब कभी भी भूख लग सकती है, तो कुकीज़ घर पे रहेंगे तो काफ़ी अच्छा है, इस वजह से मैंने ये ले लिया और अभी घर पे जाता हूँ। देखता हूँ अभी क्या ब्रेकफास्ट बनाने वाली है। मैं मतलब ऐसे सोच रहा हूँ कि जो पहले बनाया है मेरे ब्लॉग में वो नहीं बनाए, कुछ डिफरेंट ब्रेकफास्ट बनाए, तो वो तो जाने के बाद ही पता चलेगा। बस दूध लेके जा रहा हूँ ताकि उसको चाय पीने मिले। वो और तायरा ही चाय पीती है घर में, तायरा तो अभी है नहीं, तो अपने घर पे पहुंच भी गई, तो देखते हैं। काय आलं तुला, का टाळा मारून जाऊ नको? डस्टबिन ठेवायचा होता. डस्टबिन ठेवायचं होता? अरे सॉरी, मी बोललो आता तू उठणार आणि मग तर तुला हे करायचं। डस्टबिनवाली अजून गेली ना, येऊन नाही गेली ना? 8 वाजता येते. अरे मला इकडे जाऊन मला टायमिंग नाही माहिती, तुला टायमिंग माहिती किती पडलं? वाजले? काय माहिती, आता 9 वाजले। आता काय करू, तुला कुकीज आणलेत आणि मिल्क, बिस्किट. मग त्याला कुकीज बोलतात ना? आता कुकीज मला कुकीज तर ॲक्च्युली ते बेक करतात त्याला बोलतात, हे पण बेकच करतात। चालेल चांगली ठीक गोष्ट आहे. आहे। तर आता नाश्ता काय आहे? आता चहा बनवते. आणि चहा आणि काय बनवतेस? आता तू सांग काय बनवायचं ते. बघ आता मला काय माहिती। आणि हे बघ तुला सरांनी सिद्धिविनायकचा प्रसाद पाठवलाय, कुठच्या सरांनी? अनुराग सरांनी पाठवलाय, तर आज आपल्याला जायचं पण आहे। त्यांना थँक्यू बोल माझ्याबद्दल. हा. देवाचा प्रसाद भेटणं म्हणजे सकाळी सकाळी सगळं चांगलं. त्यांना मी थँक्यू पण बोलतो। आणि शेवटी आपल्याला पण आता जायचं आहे, आपल्याला पण आज थोडं फिरायचं आहे इकडे तिकडे, जसं आपल्याला सांगितलं त्या गोष्टी करायच्या आहेत। ठीक आहे, तुला आता बरं वाटतंय का पहिली गोष्ट? मला लय रात्री छान झोप लागली आणि चांगली खूप झोप. बरं वाटलं जरा. चला चांगलं आहे, म्हणजे तब्येत बरी वाटते ना? तब्येत बरी. ठीक आहे, आता अजून चांगलं वाटेल। आता तू फटाफट करूया ब्रेकफास्ट आणि निघूया, आपल्याला काम आहेत। ठीक आहे, त्या दीपक दादावर पण बोलून घेऊया। चल आता तू फटाफट रेडी होशील, किती टाइम घेणार रेडी व्हायला? पहिला गोष्ट नाश्ता करून द्यायला किती टाइम लावशील? त्याला 10 मिनिटच लागते. चल मग काय होईल ना, लवकर फटाफट जे बनेल ते बनव। चालेल, आपल्याला जायचं म्हणजे करावं. ठेव जरा हां. तिथे. काय बनवतेस का फायनली, डिसाईड काय केलं? आपलं फास्ट लवकरात लवकर नाश्ता कुठचा असतो? कांदेपोहे. कांदेपोहे सगळ्यात फास्ट बनतात मम्मी। फास्ट जे काही टाइम नाही, वेळ नाही, काय नाही, काय बोलते? झटकेपट. काय बोलते? आधी मला बोललं असतं तर मी काहीतरी उमळत घातलं असेल डोश्याचं. मग काल पण जरा डोकंच नव्हतं बरोबर. पण डोकं दुखत होतं ना काल तब्येत जरा पण बरी नव्हती ना वाटत? नव्हते तरी. ठीक आहे ना, काय नाही। बनव. मग आता कांदा पोहे बनव, पोहे भिजत टाकू। उद्या आपण स्पेशल नाश्ता बनवू. उद्या काय स्पेशल बनवणार? आज तुला रात्री जर का आराम पडला, बघ आज रात्री जर का तुला आराम पडला तर उद्या चांगला नाश्ता बनव। एकदम बेस्ट, एकदम बेस्ट. काय बनवणार एकदम बेस्ट? मी आठवणार मी म्हणजे माझं जरा मनातलं जरा वैभव बरंच, म्हणजे मला काय काय रेसिपी येतात ते पण मला लक्षच नाही.
मी कसं पटकन झटकेपट काहीतरी बनवून टाकते अच्छा म्हणजे असं ठरवत नाही मी की काय कुठचीच बनवायचं? गोष्ट ठरवून करत नाही ओके ठीक मला आहे जेव्हा काय खावंसं वाटतं मी लगेच करते आणि लगेच खाते मला तर पेशन्सच होत नाही मला असं बा बनवेपर्यंत कधी बनतं आणि कधी मी खातोय असं होतं असं नको रे करू म्हणजे मी तर करते नाही मला असं मी बनवत असताना पण असंच होतं पण याच्यामध्ये काय होतं म्हणजे जेव्हा दुसरे करतात आणि तू असा घाईवर येतोस ना की मग ते करणाऱ्या माणसांचे चुका होतात. अरे रे ठीक आहे मग मी काय करू आता शांतपणे व्हिडिओ बनवत आता बसतो शांत बस व्हिडिओ बनव मी तोपर्यंत 5 मिनिटामध्ये कांदे पोहे बनवते चहा बनवते आपण जसं नेरळला नाश्ता केला तसं करूया तसंच कर जरा ठीक आहे. शांततेत कर जरा. चाल ते खरोखर 5 मिनिटात रेडी केलंस ग काय बात आहे भूक लागली तर सगळं लवकर होतं फटाफट बनतं मम्मी हे तू राशी वगैरे सर्व मानतेस काय जे पेपरामध्ये लिहून वगैरे येतात ते मानते मानत तर नाही पण जे व्हायचं ते होतंच हम्म. पण जरा लिहून येतं त्याच्यामध्ये काय नाही काय म्हणजे एक लाईन नसली तर दुसरी लाईन असते आपल्या राशीमध्ये म्हणजे तू घरी होते असं तुला वाटतं हम्म, हम्म. म्हणजे ब्लॅक मॅजिक वगैरे पण असतं काय ब्लॅक मॅजिक म्हणजे काळा जादू वगैरे हो असतं आहे. म्हणजे देव आहे तसा भूत पण आहे हम्म. म्हणजे काय देव आहे तुझं भूत पण आहे आहे कारण का ते आत्महत्या करतात हम्म. किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये ऑफ होतात हा. ॲक्सिडेंटमध्ये हम्म. किंवा म्हणजे तरुणपणामध्ये चुकीच्यामुळे आजारामुळे जे म्हणजे त्यांच्या इच्छा अपुऱ्या राहतात ना हां बरोबर आहे ना मग आता माणसाच्या इच्छा तर कधी पुऱ्या होतच नाहीत त्याचं झालं म्हणजे त्याला आणखीन हाव असते हां बरोबर ना? मग पण याच्यामध्ये एक हे आहे हम्म. की जे जाणारे असतात ते त्यांच्या चुकीमुळे जातात अच्छा पण त्यांना वाटतं ते नाही गेले चुकीच्या वेळेस त्यांना नाही असं वाटतं ते होतं. बरोबर आहे नंतर रिअलाइजर होतं ते म्हणजे कसं आता असं म्हणतात की देवाच्या घरी म्हणजे वयानुसार जो जगून जातो ना म्हणजे नॅचरल म्हणजे त्याची जशी डेथ होते नॅचरल हा म्हणजे वयानुसार आता हा 60 वर्ष जगणार आहे त्याचे 60 वर्ष पूर्ण झाल्यावर हा म्हणजे मुक्त म्हणजे त्याचं काही हे नाही तो काय बोलतो त्याचा काय म्हणजे त्रास होणार नाही त्रास होणार नाही पण जे वयाच्या आधी जे ऑफ होतात म्हणजे जातात हां त्यांचं कसं आत्मा भटकत राहतो अच्छा आत्मा भटकत राहतो असं ते वयाच्या आधी तर म्हणजे अच्छा ओके ते स्वतःहून आत्महत्या करतात त्यामुळे हा म्हणजे ते कमजोर असतात सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्यांना एवढी व्हॅल्यू द्यायची गरज नाही पण दुसऱ्यांना त्रास देऊन जातात हा म्हणजे त्यांची सवयच असते ना आता मला तुला त्रास द्यायचा आहे तर काय नाही काय म्हणजे ह्या जादूटोणा कर ह्याच्यावर हा म्हणजे हा विचित्र वागू देत व्यसन लागू देत असं काय नाही काय चालू असतं माणसाचं स्वतःकडे कमी लक्ष दुसऱ्यांकडे जास्त बरोबर असंच आहे. स्वतः तर काय पुढे करू शकत नाही पण दुसऱ्याला बाधिक येत नाही आणि ते अपघाती मृत्यू कसं आपण तिकडे पडणं किंवा अमावस्या दिवशी पौर्णिमे दिवशी त्या साईडला आपलं काहीतरी निदान आपलं काहीतरी होतं तरी नाही तर तो आपल्या शरीरामध्ये तरी येतो म्हणजे आपण घाबरलो आणि असं बिंदासपणे उठून गेलो तर आपल्याला काय होत नाही घाबरायचं नाही मुळात घाबरायचं नाही कुठच्या गोष्टीला त्या गोष्टी डील होतात मग हां मग समोरचा घाबरतो तू काय घेऊन बसणार अरे मी तिथे पडलो होतो ते तुझ्या डोक्यात येणार पटकन पण तू बाकीचं काय केलं तुझ्या लक्षात नाही म्हणजे येणार मेंटली डिस्टर्ब होणार मग तेच चालत राहणार डोक्याला असं आहे पण अमावस्या पौर्णिमेला हे होतच होतं एक न्यूरोलॉजिस्ट तेच काढून टाकतात डोक्यातून होतच होतं आता मला कसं संकष्टी दिवशी मी संकष्टी पाळायची नाही महिन्याची म्हणजे मी मच्छी मटण वगैरे सगळं करायची संकष्टी दिवशी मग पण मला ना असं म्हणजे आम्ही 2-4 वेळा असं केलं आणि तुमच्या दोघांमध्ये किंवा सायलीमध्ये किंवा माझ्यामध्ये म्हणजे छोटीशी काडीची तिनकी कशी पडते हां तसं व्हायचं आणि ते मोठं भांडण व्हायचं हो माझ्यावर पण हां माझ्यावर तरी मोठं म्हणजे म्हणणार सगळ्याबरोबर असं म्हणजे तू मेमेमध्ये वाढत जातं ते ओके म्हणजे तुला समजणार पण नाही तुझं कुठच्या गोष्टीवरनं टॉपिक चाललेले आणि कुठे पोचला ते हां आणि मग ते दुसऱ्याला चुकीचं वाटतं पण ते दुसऱ्याला पण ते भांडण व्हायचं असतं म्हणून ते तसं होत जातं म्हणून मी त्याचं संकष्टीपासून मी चिकन म्हणजे खातच नाही म्हणजे मच्छी मटण वगैरे पण करत नाही मच्छी मटण खाणं चांगलं आहे काय एवढं पण चांगलं नाही आहे मी जेवढं खातो तेवढं तेवढं चांगलं नाही जास्त करून व्हेजमध्ये हे आहे जास्त
व्हेजमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना. म्हणजे नॉनव्हेज हिरव्या भाज्या हे ते जास्त मायने ठेव. पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यामध्ये. आता चिकनमध्ये पण कसं सगळं मिलावट आता हे ते येतं. आता हां. असं शेती पण तशीच करतात म्हणा. शेती पण आता खाद्य वगैरे. असं बोलते मी व्हेजिटेरियन म्हणून काय झाडच तर बराच आहेस. का व्हेजिटेरियन म्हणून मग मी पाहिलं काय शेवटी माझ्या मनाची पण आवड आहे ना. मी परत माझं जे प्रोफेशन आहे त्याला त्याची नीड आहे. सगळ्यामध्ये तेच प्रोटीन असतं. त्या पालेभाज्यांमध्ये पण आणि मग आता मला ते सर डाईटचं सोड. भूताचं करायचं काय असं आला बिला भूताचं वगैरे असं नाही बोलत ना. म्हणजे एंड ऑफ स्टोरी ह्या गोष्टी रिअल असतात. आपल्या गावच्या साईडला ते जास्त चालतात. कोणावरती करणी करणं, कोणावर लिंबू फिरवणं, कोणाच्या पाठीमागून त्याला कोप लावणं. मानलं तर सगळं आहे, नाही तर काय नाही. ही गोष्ट बरं बोलली. मानलं तर सर्व आहे. आता मला गावाला तुमच्या गावाला म्हणजे अशी ती फांदी आहे ना, वाट आहे अशी ती वडाच्या झाडाची कधी. व पिंपळाच्या झाडाकडची. ओ सॉरी. म्हणजे त्याला काहीतरी म्हणतात त्या जागेला. तिकडनं जाण्याची वाट आहे. पण तिकडे संध्याकाळ आता तो पिंपळ तुटला हो ना. तुटला तो किती का? वर्षाचा असेल तो. आपोआप तुटला का कापला. नाही तुटला. पिंपळ एवढा मोठा काय कापणार. तो वडाचं झाड पण होतं मी जाताना. ते दत्तांचंही असतं ते. 3 उंबर आणि पिंपळ आणि वड असं तिन्ही मिळून आले की ते दत्ताला करायचं होतं. अच्छा. हां तर तिकडे छोटंसं असं म्हणजे देव पण आहे बसवलेला. म्हणजे एका आमचं तो बाबा आहे ना त्यांचं देव आहे ते. त्यांचं ते परसाव होतं. ते परसावामध्ये ना सगळं म्हणजे देवाविवाचं होतं. मग म्हणजे आम्ही लहान लहान तुम्ही पण लहान तिथेच जलत लहानाचे मोठे. हा आम्ही तर जाता होता. पण ते तो वारा आला ना सळसळ 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 असा वाऱ्याचा आवाज येणार. त्या कारण का मोठं झाड होतं ना. त्याला कसं आपण जसे तू सांगणार मला तसं मी ऐकणार आणि तेच मनामध्ये ठेवणार. बरोबर बरोबर. मग त्या झाडाचा आवाज आला ना की माणसं म्हणजे पोरं सगळी घाबरून जायची तेव्हा. म्हणजे आम्ही पण घाबरायचो असं. नंतर म्हणजे कसं आपले विचार पण जरा बदलत जातात. आपण पण मोठे होतो. पण तिकडे 3 म्हणजे 7च्या सुमारास असं गेलास तर तू नक्कीच घाबरणार. माझं बोलायचं तिकडे कोणतरी यायचं वाईट कोण येत नाही तो हा म्हणजे तसं ते असेल काहीतरी देवाचं असेल किंवा भूताचं असेल. पण तिकडे तू गेलास ना की घाबरणार. एवढा वारा म्हणजे ते पिंपळाचं झाड हलतं त्याचा आवाजानेच तू टरकशील तसं. मी खूप वेळा गेलो आहे पण असं टायमिंग नाही बघितला. मी जाता येताना तर मला बोलायचे खूप जण बाबा तेव्हा मी लहान होतो. परत 10वी नंतर गेलेलो तर मी तर शिरवण्यातच राहिलेलो ना. तर बहुतेक लोक मला बोलायचे. केलं आहे मी तसं गेलो आहे. मम्मीचे पोह्याचे आणि तिकडे वडे तळतात ना चिकन वडे. हां त्या वड्याचा वास येणार. हां चिकन वड्याचा वास येणार. वडे तळले तो पण बरोबर 3 7 वाजता. त्यांचं बरोबर बोलली. मी पण 10वी झाल्यानंतर ज्या स्टोरी ऐकलेल्या ना त्यामध्ये ही पण स्टोरी होती. पण कोणाला हिंमत नाही तिकडे जाऊन वड्याचा वास घ्यायची. खरोखर येतो की नाही. अरे म्हणजे ते पूर्वजांपासून ऐकत आलेले ना. तर कोण हिंमत ठेवणार आहे. ह्या टायमाला मम्मी गावी जाऊ ना आपण तेव्हा ते जाऊन बघूया. वड्याचा वास पण घेऊया आणि वड्याचा वास वड्याचं नाही वडाचं नाही वडे चिकन वडे ते वडे. दोन्ही पण 7 वाजता जाऊया आणि ते पण एक ट्राय करूया. बाबा तुझा जाऊया. तू मानलं तर सर्व आहे. नाही मानलं तर कायच नाही. हे तू बोलतेस ना तसं ठीक आहे. आता पोहे खाता खाता चांगला टॉपिक निघाला ना. हा पोहे बनवण्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग होता. इंटरेस्टिंग म्हणजे जरा बरं वाटतं. म्हणजे असं जुन्या गोष्टी जुन्या आठवणी. आपल्या साईडला गावाला तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. जर का तुमच्या साईडला पण अशा काही गोष्टी असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये अशा स्टोऱ्या ज्या आहेत ज्या तुमच्याकडे आहेत तर आम्हाला सांगा. तर ह्या मेमरीज आहेत आमच्या. तुमच्याकडे अशा कोणत्या स्टोरी असतील तर कमेंटमध्ये पक्का सांगा. बाय बाय. सबस्क्राईब नक्की करा.